नवरा घेत होता स्टॅमिनाच्या गोळ्या, प्रियकर आणि नवरा थ्रीसम की आणखी काही, ऐकून पायाखालची जमीन सरकेल धक्कादायक घटना। उत्तर प्रदेशातील बिटूर येथे राहणाऱ्या आबिद अलीचा मृतदेह त्याच्या घरात सापडला होता। त्याची शबाना रडत होती। आपल्या पतीने शक्तिवर्धक गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्याने त्याचा मृत्यू झाला असे ती सांगत होती। पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तपासणी केली तेव्हा आबिदाच्या खिशात शक्तिवर्धक कॅप्सूलची 8 पाकिटे सापडली। त्यामुळे ती बोलते ते खरे असे समजून पुढचे सोपस्कार पार पाडण्यात आले। पण मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि पोलीस चक्रावले। पती आबिदचा मृत्यू कशामुळे झाला हे एक रहस्य आहे। आता पुन्हा नव्याने तपास सुरू झाला। घरातच मृतदेह सापडल्याने त्याच्या पत्नीकडेच चौकशी करण्यात आली। तिच्या बोलण्यातील विसंगती पोलिसांनी हेरली आणि एका भयंकर कारस्थानाला वाचा फुटली। या तपासात मोबाईल फोनने फार मोठी कामगिरी बजावली। या घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्याअगोदर तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया हे आता जगण्याचा भाग झालेले आहे। एक वेळ जेवण नसले तरी चालेल, पण इंटरनेटवर सोशल मीडिया बघितलाच पाहिजे अशी परिस्थिती झाली आहे। यातून सर्वसामान्य गृहिणीही सुटलेले नाहीत। व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बहुतांशी लोक वापरू लागलेले आहेत। यातून काही चांगले लागत असले तरी समज नसणाऱ्यांच्या हाती मात्र विकृत साहित्यच लागते, हे नाकारता येत नाही। इतरांचे बघून काही महिलाही या जाळ्यात गुरफटत जातात। शबाना ही अशीच एक गृहिणी होती। घरातील कामांची आवरावर झाली की तिच्या हातामध्ये मोबाईल असे। या मोबाईलवर तिने सोशल मीडिया अकाउंट सुरू करून घेतले होते। तिच्या लग्नाला आता 15 वर्ष होत आली होती। तिने वयाची 35 पार केलेली होती। तिला 10 वर्षांचा एक मुलगाही होता। सारे काही सुरळीतपणे चालू होते। ती डीपी किंवा स्टेटसला कधी स्वतःचा डीपी, कधी पतीसोबत, कधी मुलांचा फोटो लावत असे। त्यातच तिला तिचा जवानीतला एक फोटो सापडला। तिने तो प्रोफाईलला लावला। काही वेळातच त्या फोटोवर लवची इमोजी पडली। तो मेसेज कोणी केला हे तिने पाहिले तर तो रेहान होता। रेहान हा त्याच शहरातील तरुण होता। त्याचे वय अवघे 18 ते 19 होते। ती गालातल्या गालात हसली। तिने त्याला थँक्यू असा रिप्लाय केला। त्यानंतर दोघात मेसेजची देवाणघेवाण सुरू झाली। तो तिला कोवळी मुलगी समजत होता। तिने त्याचा गैरसमज तसाच ठेवला आणि त्याच्याशी ती गप्पा मारू लागली। एका मुलीची आपली फ्रेंडशिप झाली। ती आपल्याशी बोलते हे पाहून रेहानही हरकून गेला होता। दोघांच्यामध्ये बोलणे वाढतच गेले होते। आता तो तिला भेटायला बोलवू लागला। काही दिवस तिने टाळाटाळ केली, पण तो जास्तच आग्रह करू लागला। तेव्हा तिने मेसेज केला, तू समजतोस तशी मी नाही। म्हणजे काय, त्याने विचारले। म्हणजे मी तरुण मुलगी नाही, लग्न झालेली एक स्त्री आहे। खोटे बोलतेस का तू, त्याने विचारले। तेव्हा त्याने तिचा अलीकडचा फोटो तिला पाठवला आणि सांगितले, हा माझा आत्ताचा फोटो आहे, तू बघितलेस ते जुने फोटो आहेत। पण तो काही मानायला तयारच नव्हता। तो तिला म्हणाला, मला तुला खरोखर भेटायचेच आहे। त्यावर तिने त्याला भेटायला घरीच ये असे सांगितले। त्याने तिच्याकडून पूर्ण खात्री करून घेतली आणि तो भेटायला येण्यास तयार झाला। नवरा कामावर गेलेल्या वेळेत मी एकटी असताना ये असे तिने सांगितले। त्याला वेळही कळवली। त्याप्रमाणे तो तिथे आला देखील। 18 ते 19 वर्षाच्या नवजवान रेहानला पाहून शबानाच्या मनात चलबिचल सुरू झाली। तर रेहानने तिच्याकडे बघतच राहिला। तिचे ते भरलेले मांसल शरीर पाहून रेहानच्या मनात वासना जागी झाली। तिने त्याला हसतच विचारले, काय रे, आता तरी पटले का? तो हसला, हो पटले। तिने त्याला चहा पाणी दिले। दोघे गप्पा मारत बसले। ती म्हणाली, आता तू मला परत मेसेज करणार नाहीस ना? का तुम्हाला आवडत नाही का, त्याने विचारले। तसं नाही रे, पण आता तुला समजले ना मी कोण आहे, किती वर्षाची आहे ते। मग आता तू कशाला बोलशील माझ्याशी, त्याचा अंदाज घेत ती बोलत होती। तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडणार नाही का? आता बघ, तू आता मला अहोजाव करायला लागलास, मग मैत्री कशी होणार सांग बरं, लटक्या रागात ती म्हणाली। आधी बघितले नव्हते म्हणून चालत होते, पण तुम्ही मोठ्या आहात हे समजल्यावर कसे बोलणार? म्हणूनच मला वाटले की तू मला मेसेज वगैरे नाही करणार। असे काही नाही, मी तुम्हाला नेहमी मेसेज करेन। तुम्हाला चालेल का सांगा? मला आवडते रे, पण तू मैत्रीण समजायला पाहिजेस ना? बरं बाई, मी तुला शबाना म्हणेन, चालेल मग? त्याच्या या बोलण्यावर ती लाजून हसली। ती त्याच्याजवळ येऊन बसली। त्याचा हात तिने हातात घेतला। त्याने तिचा हात दाबला आणि तो तिच्याजवळ सरकला।
त्याने हळूच तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतले. ती संकोचली. त्याने तिच्या गालावर ओठ टेकले. तिच्या भावना अनावर झाल्या. तिनेही त्याला मिठीत आवळून त्याचे चुंबन घेण्यास सुरुवात केली. त्याच्या मांसल शरीराच्या गरम स्पर्शाने तो ताठरला गेला. त्याला भान राहिले नाही. क्षणभरात तो त्याच्या शरीराचे मर्दन करत होता. त्याचा तो जोश पाहून ती पागळली. तिने त्याला प्रतिसाद दिला. काही वेळातच ते दोघे बेडरूममध्ये होते. एका बेडवर जवान पोराबरोबर ती काम क्रीडा करत होते. त्याचा जोर तिची उत्तेजना वाढवत होती. त्याला आपल्यात सामावून घ्यायला ती उतावळी झाली होती. प्रणयाला उधाण आले. तिला कोवळा पोरगा मिळाल्याने ती बेभान झाली होती, तर भरलेल्या देहाची बाई मिळाल्याने तो सैरभैर झाला होता. दोघे एकमेकांना ओरबाडून काढत सुख लुटत होते. जोरदार समागमानंतर दोघेही शांत झाले. पण या सुखाने दोघांनाही अनैतिक संबंधाची चटक लागली. आता वेळ मिळेल तेव्हा तो येत होता. तिच्यावर तुटून पडत होता. त्याला त्याच्याकडून मिळणारे सुख हवे हवेसे वाटत होते. दुसरीकडे तिचा पती आबिदने 40शी पार केलेली होती. कामाने थकलेल्या आबिदच्या काम भावना क्षीण झालेल्या होत्या. पण रात्रीच्या एकांतात शबाना त्याच्याशी कामुक चाळी करायची तेव्हा तो अस्वस्थ व्हायचा. तिला कामसुख हवे आहे हे त्याला समजत होते, पण ते देण्यास तो कमी पडत होता. तर ती रोजच सुखाची मागणी करत होती. त्यालाही तिचा देह भोगण्याची इच्छा होत होती, पण शरीर मात्र साथ देत नव्हते. यावर उपाय म्हणून तो कामोत्तेजक गोळ्या घेऊ लागला. रात्री गोळी घेतली की रात्रभर दोघांची काम क्रीडा चालायची. त्यामुळे ती खुश होत होती. ती खुश आहे म्हटल्यावर आबिदही खुश व्हायचा. तो कामोत्तेजक गोळ्या घेतो हे तिला माहीत होते. तीच त्याला त्या गोळ्या घ्यायलाच सांगत होते. पती पत्नीतील हा गुप्त मामला होता. आता रेहानची संगत मिळाली तसा आबिद तिला नकोसा वाटू लागला. गोळ्या घेऊन शरीर संबंध करणाऱ्या वयस्कर नवऱ्यापेक्षा तर्नाबाण नव्या दमाचा प्रियकर तिला जास्त आवडू लागला होता. नैसर्गिक जोर तिला जास्त सुख देऊ लागला. त्यामुळे ती अलीकडे पतीला टाळू लागली होती. तर रेहानच्या फेऱ्या तिच्या घरी वाढलेल्या होत्या. आता हे अनेकांच्या लक्षात आलेले होते. कोणीतरी मुलगा आपल्या घरी नेहमी येतो हे आबिदला समजले. त्याने शबानाकडे याबाबत चौकशी केली. तेव्हा तिने नात्यातील मुलगा आहे, इकडे आला की घरी येतो असे सांगून वेळ मारून नेली. पण हे खोटे काही फार काळ चालणारे नव्हते. तसेच तिला आता पतीसोबत संबंध करणे नकोसे वाटत होते. आणि रेहान कधी कधी घरी येत असे. त्यामुळे त्याच्याकडूनही तिला मनसोक्तपणे शरीरसुख घेता येत नव्हते. आता तिने लाजलचा सोडलेलीच होती. तिला काही करून रेहानकडून भरपूर सुख हवे होते. यासाठी तिने नवऱ्याशी गोड बोलायला सुरुवात केली. आपला नातेवाईक म्हणजे रेहान हा आपल्याजवळ राहू दे असे ती आबिदला म्हणू लागली. हे ऐकून तो सावध झाला, कारण आधीच त्या मुलाबद्दल त्याच्या कानावर वेगवेगळ्या गोष्टी आलेल्या होत्या. त्यातच आता शबाना त्याला थेट घरातच ठेवून घेते म्हटल्यावर त्याला संशय आला. दोघांच्या वयातील विचार करता संशय घेणे योग्य वाटत नसले तरी तिचे वर्तन संशयाला वाव देणारे होते. त्यामुळे त्याने तिच्या बोलण्याला साफ शब्दात नकार दिला. कोण कुठला नातेवाईक आधी कधीच बघितले नाही आणि त्याला घरात कसे घेणार ते चालणार नाही असे आबिदने स्पष्टच तिला सुनावले. आता शबानाचा नाईलाज झाला. काय करावे हे तिला सुचेनासे झाले. आता तिने एक प्लॅन आखला. यामध्ये तिने प्रियकर रेहानला सामील करून घेतले. या कामासाठी तिने रेहान आणि विशाल यांना 20,000 रुपये दिले. ते दोघे आणि शबाना या तिघांनी एक प्लॅन आखला. यासाठी आबिद खात असलेल्या कामोत्तेजक गोळ्याचाच वापर करण्याचे ठरले आणि सगळे सक्रिय झाले. त्याच रात्री शबानाने आबिद बरोबर लाडीक चाळे सुरू केले. मला तुमचे प्रेम पाहिजे असे सांगत ती काम क्रीडा करू लागली. पण त्याच्याकडून साथ मिळेना. तेव्हा ती म्हणाली, तुम्ही नेहमी घरात गोळ्या आणून ठेवत जा, म्हणजे लागेल तेव्हा घेता येतील. त्यालाही ते पटले. तिने त्याला 8-10 पाकिटे एकदम आणून ठेवायला सांगितली. तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने 8 पाकिटे एकदम आणली. ती तिच्याकडे दिली. तुला सुख पाहिजे असेल तेव्हा मला गोळी देत जा असे म्हणत त्याने तिला मिठीत घेतले. पण तिच्या मनात वेगळाच डाव होता याची त्याला खबर नव्हती. त्याच रात्री म्हणजे 18 रोजी रात्रीच्या सुमारास तिने रेहानला मेसेज केला. तिकडे रेहान आणि विकास सज्ज झाले. मध्यरात्र झाली. आबिद दमून झोपला होता. तर त्याचा मृत्यू घेऊन रेहान आणि विकास दारात उभे होते. रेहानने मेसेज करून आपण दारात आल्याचे शबानाला सांगितले. तिने लगेचच दरवाजा उघडून त्या दोघांना आत घेतले. आतल्या खोलीत आबिद झोपलेला होता. ही संधी साधत ते तिघे आबिदवर तुटून पडले. त्या दोघांनी
त्याचे हातपाय दाबून धरले तर त्याची बायको शबाना पती आबेच्या छातीवर बसली आणि तिने पूर्ण ताकदीने त्याचा गळा आवळला. रेहान विशालने हातपाय पकडून ठेवलेले होते तर शबाना ओरावर बसल्याने आबेदला काहीच हालचाल करता आली नाही. काही वेळ जागीच धडपड करून त्याचा जीव गेला. तो ठार झाल्यानंतर ते तिघे बाजूला झाले. शबानाने कामोत्तेजक गोळ्यांची 8 पाकिटे आबेच्या खिशात ठेवली तर रेहान आणि विकास निघून गेले. दुसऱ्या दिवशी शबानाने रडारड सुरू केली. कामोत्तेजक गोळ्या खाल्ल्याने पती आबेदचा मृत्यू झाल्याचे सांगत ती रडत होती. पोलिसांनाही गोळ्यांची पाकिटे सापडल्याने प्रथमदर्शनी ती सांगते ते खरे असे वाटत होते. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याचा गळा आवळून खून केल्याचे दिसत होते. दरम्यान त्याच्या बहीण आणि भावानेही आपली भावचाई शबानाचे अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना सांगितले. या संबंधातून तिनेच हा खून केल्याचा संशय व्यक्त केला. दरम्यान पोलिसांनी तिचा मोबाईल चेक केला असता रेहानची मैत्री, दोघातील बोलणे, चॅटिंग पोलिसांच्या हाती लागले. त्यासर्षी या प्रकरणात पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिने कबुली दिल्यानंतर रेहानलाही अटक करण्यात आली. सध्या तिसरा संशयित विशाल याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.